तर नमस्कार भांडुपकर. मी तुमचा ओंकार पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन सीरीजमध्ये हिस्ट्री ऑफ भांडुपचे गणेशोत्सव मंडल्समध्ये. तर या सीरीजचा एपिसोड 8 आहे. तर या एपिसोड 8 मध्ये आज आपण भेट द्यायला आलो आहोत विकास मंडळ सायव्यार इथे, म्हणजेच सायव्यारच्या राजाला, म्हणजेच भांडुपच्या विघ्नहर्त्याला भेट द्यायला आलो आहोत. तर या आजच्या आपण व्हिडिओमध्ये आपण फाउंडर काकांकडून जाणून घेऊ की मंडळाचा इतिहास काय आहे, स्थापना कधी झाली आणि मंडळाची परंपरा आपण थोडक्यात जाणून घेऊ काकांकडून. तर काका तुम्ही आम्हाला सांगाल का की मंडळाची स्थापना कधी झाली? मंडळाची स्थापना 1970 मध्ये झालेली आहे. या ठिकाणी पूर्ण मैदान होतं. त्याच्यानंतर एक छोटीशी इमारत बांधली गेली होती. आता ही दिसते ती दुसरी इमारत आहे. ह्या मंडळाचं नाव विकास मंडळ आहे. विकास म्हणजे विविध कार्य सहकार्य मंडळ. सर्वांनी एकत्र येऊन सहकार्याने वेगवेगळे कार्यक्रम राबवून अ, विभागाची प्रगती करण्यासाठी हे मंडळ स्थापन झालेलं आहे. तर मग काका आता तुम्ही आम्हाला मंडळाचा इतिहास आणि परंपरा थोडक्यात सांगाल का? इतिहास म्हणजे लोकमान्य टिळकांनी ज्या ज्या धर्तीवरती गणेशोत्सव स्थापन केला, त्या धर्तीवरती आम्ही या ठिकाणी गणेशोत्सव स्थापन करून विविध वर्गांनी जमा होतो. त्याच्यामध्ये विविध सहकार्य काम करून आरोग्य केंद्र, आरोग्य असेल, शैक्षणिक असेल, आर्थिक असेल, शालेय मदत असेल, अशाप्रमाणे आम्ही मदत करून एकमेकांचं सहाय्य करून हे मंडळ चालवत असतो. हे फक्त वर्गणीवरती हे मंडळ चालू असतं. तर विभागातून. काका मग आता तुम्ही आम्हाला आपल्या मंडळाची वैशिष्ट्ये इतर मंडळांपेक्षा वेगळी कशात आहेत ते सांगाल का थोडक्यात? वैशिष्ट्य वेगळी मंडळ ही सर्व सारखीच असतात. मंडळाचे जे कार्यकर्ते असतात, जे कार्यकर्ते कसं काम करतात त्याच्यावर त्या मंडळाची उन्नती अवलंबून असते. मंडळ असे वेगळे काही नाही, मंडळ कुठलंही वेगळं नसतं. सर्व मंडळं सारखीच असतात. आम्ही प्रत्येक मंडळ आपापल्या परीने, आपापल्या ताकदीने, आपापल्या नॉलेजने ते काम करत असते. आमच्या ठिकाणी आम्ही म्हणजे समाजाला मदत व्हावी, समाजाचं सहकार्य व्हावं, हा आमचा मेन उद्देश असतो. त्या उद्देशावरती आम्ही हे गणेशोत्सव करत असतो. आम्ही भिवंडी तिथे काही पाढे दत्तक घेतलेले आहे. आर्य कॉलनीमध्ये पाढे दत्तक घेतलेले आहे. म्हणजे गरिबांना मदत करावी, आरोग्य करावे, ह्या दृष्टीने आम्ही ते सर्व करत असतो. अच्छा, तर मग काका हरवर्षी आपल्या इथे गणेशोत्सवात चलचित्रामध्ये वेगळी-वेगळी थीम असते. तर मग ह्या वर्षीची गणेशोत्सवात चलचित्राची थीम काय ही सांगाल का आपल्या भांडुपकरांना? या चलचित्राची विषय आहे उद्याचे तुम्ही. पंख न बदल्या म्हणजे कसं असतं आपला हा विभाग आहे हा सर्वसाधारण मध्यमवर्गीय आहे. मध्यमवर्गीय सगळेच जण इथे शिक्षण घेऊ शकत नाही, कुठे पदावर जाऊ शकत नाही. त्याप्रमाणे एकमेकांची मदत करून केलं. काही खूप हुशार विद्यार्थी असतात. पण ते 10वी-12वी झाल्यावर त्यांना काय त्यांचं काय पुढे त्यांना शिक्षण कसं? पहिले त्यांचं शिक्षण घ्यायची नॉलेज म्हणजे त्यांना मार्ग असेल, तरी पण आर्थिक परिस्थितीमुळे ते लोकं शिक्षण घेऊ शकतात. अशा वेळेला हे मठा लोकमान्य ह्यांचे लोकांनी जसे म्हणजे विद्यार्थ्यांना सहकार्य करून त्यांच्यासाठी लोकांमधून वर्गणी करून त्यांना मदत केली. त्याचप्रमाणे त्यानंतर त्या लोकांनी म्हणजे ज्या मठा वगैरे त्या लोकांनी मदत केल्यानंतर जे शिक्षण घेऊन मोठे-मोठे अधिकारी झाले, ते पुन्हा ते समाजाला मदत करून त्यांच्यासारखेच काही घडवत आहेत. म्हणून ते उद्याचे तुम्ही. म्हणजे आज तुम्ही जसे आहात, तर उद्याचे तुम्ही. आज तुम्ही लोकांची मदत घेतली, तर आपण समाजाचा एक घटक असतो. त्या समाजाच्या घटकासाठी तुम्हाला पुन्हा समाजासाठीच मदत करायची असेल, तेव्हा तुमच्यासारखा कोणतरी उद्या निर्माण होणार. म्हणून ते उद्याचे तुम्ही आहोत. अच्छा. तर मग काका आता तुम्ही हे पण सांगाल का, की आपल्या मंडळातील कार्यकर्त्यांचा सहभाग कसा असतो या गणेशोत्सवाच्या पूर्ण दरम्यान? किंवा जे गणेशोत्सवाच्या आधी जी बाप्पाच्या आगमनाची वगैरे तयारी सुरू होते किंवा मंडपाचं जे बांधकाम सुरू असतं, तर त्यामध्ये देखील जो कार्यकर्त्यांचा सहभाग असतो तो कसा असतो आपल्या मंडळात? मंडळ मंडळ म्हणजे हे जसं कॉर्पोरेट कंपनी चालते ना, तसं मंडळ चालतं. जसं एखादी दुकान चालतं ना, तसंच मंडळ चालतं. म्हणजे कसं असतं, कॉर्पोरेट म्हणजे कसं मॅनेजर त्याचं काम करत असतो, शिपाई त्याचं काम करत असतो. तसंच आहे, आमच्या मंडळाचं तसंच आहे. मंडळाचे जे कार्यकर्ते ज्यांचं काम आहे, ते त्यांचं काम ते स्वतःहून करतात आणि काही कामाच्या वेळेला जेव्हा एकत्र यायचं असतं, तेव्हा ते एकत्र येतात. म्हणजे वर्गणी काढणारे असतात, ते त्यांचे ते भाग विभाग सांभाळून असतात वर्गणी काढून. सजावटीसाठी असतात, तर पूर्ण सजावटीसाठी असतात. काही पूजा प्रकार असतात. पूर्ण पूजासाठी म्हणजे आणि येताना जेव्हा मंडळाला सगळ्यांची गरज असते तेव्हा सर्व असं काही नसतं की कोणी यावं. कुठलंही काम आहे विभागून केल्यानंतरच ते सक्सेस होतं. त्याशिवाय सक्सेस होत नाही.
तर कंपनी असो, मंडळ असो, स्वतःचं घर जरी असलं ते विभागून केलं तरच चांगलं असतं. तर मग काका आता तुम्ही आम्हाला सांगशाल का, की आपल्या मंडळाकडून जे समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात ते कोणते आणि कसे असतात? विभागामधून आम्ही एक गाव दत्तक घेतलेलं आहे. त्या गावामध्ये जे काही आहे आरोग्य सेवा आहेत त्या पुरवल्या जातात. त्यांना ज्या त्या पाण्याची काही सोय असेल तर ती केली जाते. आम्ही तिकडे जाऊन त्यांच्या मार्फत त्यांना काय-काय हवं आहे ह्या गोष्टी परत दिवाळीला त्यांना फराळ पुरवला जातो. नवीन कपडे त्यांना दिवाळीला पुरवले जातात. अशा प्रकारे मदत केली जाते. एक आश्रम आहे. आश्रमामध्ये मतिमंद आमची पहिली मतिमंद मुलांची शाळा होती. पण ती आम्ही एका संस्थेला हँडओव्हर केली. या ठिकाणी मतिमंद मुलांची शाळा होती आमच्या मंडळाची. आमच्या मंडळाने निर्माण केली. परंतु काही जसे विद्यार्थी कमी विद्यार्थ्याची दुसऱ्या शाळेला आम्ही ती सुपूर्द केली. त्या मतिमंद शाळेला अजूनही आमच्याकडनं मदत केली जाते. म्हणजे त्यांच्या मतिमंद मुलांना खेळण्याचे साहित्य वाटप असो अथवा काही असो, गणवेश असो, अशा प्रकारे त्यामध्ये मदत केली जाते. मग काका आता तुम्ही आम्हाला हे पण सांगाल का, की आपल्या मंडळाची पूरक गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धत असं तुम्ही म्हणत गेलात तर पर्यावरण म्हणजे काय असतं? थर्मोकॉल हे असतं. ह्या गोष्टी आहेत. ह्या गोष्टी आम्ही इथे कधीच वापरत नाही. ही जी मूर्ती ह्या दोन्ही ज्या मूर्त्या दिसतात त्या मूर्त्या कागदाच्या आहेत आणि ह्या दोन्ही मूर्त्या कार्यकर्त्याने ह्या मंडळामध्ये बनवलेल्या आहेत. या मंडळामध्ये आणि हे जेवढं सर्व साहित्य आहे, याच्यामध्ये कुठलंही असं साहित्य नाही आहे, जे पर्यावरणाला हानिकारक आहे. याच्यामध्ये प्लायवूड आहे, कपडा आहे, रंग पण ते नैसर्गिक रंग आहेत. याप्रमाणे आम्ही आणि आम्ही जेव्हा मंडळाचं हे संपूर्ण जी जी काही प्रॉपर्टी आहे, ती संपूर्ण मंडळाची आहे. याच्यात भाड्याचं काहीही नाही आहे. आम्ही ही वर्षानुवर्षे वापरली. एखादा आम्ही प्लायवूड विकत आणलं, तर कमीत कमी ते 15 ते 20 वर्ष उपयोगी येतं. ते तुकडे-तुकडे करून इकडे-तिकडे जोडून केली जाते. अच्छा. तर मग काका आता तुम्ही हे पण आम्हाला सांगशाल का, की आपल्या जे स्थानिक समाजाशी जे मंडळ असतात, तर त्यांच्याशी आपली नाती कशी आहेत? आमच्या विभागामध्ये खूप मंडळ आहेत. म्हणजे म्हणजे ते काय बिंदास क्रीडा मंडळ आहे. खाली ग ग उ मग याचं साईबाबांचं एक मंडळ आहे तिकडे. इकडे भंडारा होतो त्यांचा, तेव्हा पण आम्ही सर्व मदत केली जाते. इकडे हनुमान जयंती होते तेव्हा पण सर्व विभागातील सर्व मंडळ मिळून सर्व उत्सव साजरे केले जातात. हनुमान जयंती असो, रामनवमी असो, गणेश उत्सव असो, सर्व उत्सव सर्व मंडळ मिळून एकत्र येऊन साजरी केली जातात. हे जे आमचं जेवढं साहित्य आहे ते एकमेकाला वापरले दिले हे सार्वजनिक साहित्य आहे, ते मंडळांकडूनही वापरलं जातं. मग जसं तुम्ही ते मगाशी आता चलचित्राबद्दल बोललात, की हे सगळं आपलंच सामान असतं. तर मग हे चलचित्र वगैरे बनवण्याची सुरुवात म्हणजे किती आधीपासून सुरुवात कुठलाही होते? म्हणजे जेव्हा प्रत्येक वर्षाचा गणेशोत्सव होतो त्याच्या अगोदर कमीत कमी 4 महिने ही तयारी चालू असते. चलचित्र कसे आणि हे चलचित्र म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण आहे. हे चलचित्र कुठल्याही मशीनवर चालत नाही. ही फक्त लहान मुलं ऑपरेट करतात. हे जे खेचण्याचं काही आहे, कुठेही मशीन नाहीये, काही नाहीये, कुठलंही यंत्र नाहीये आणि कुठलंही इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट नाहीये. जेवढं काय आमच्या आजपर्यंतचे जे चलचित्र आहे, ही लहान मुलं फक्त हाताने ऑपरेट करतात. अच्छा. तर मग आपल्या मंडळात तरुण पिढीला सहभाग कसा करून घेतला जातो ते थोडक्यात सांगाल का? तरुण पिढीला इकडे इतकं वाव आहे, की तुम्ही इथे येऊन काहीही करू शकता. काही करू शकता. फक्त काही मंडळाचं कामं करू शकता. जे मंडळाचं तुम्हाला जे काही इथे इथे बरंच काही शिकण्यासारखं आहे. मूर्ती कशी आणली जाते, मूर्तीची पूजा कशी केली जाते, हे कसं आता आता सध्या बघायला गेलं तर तुम्ही स्वतःच्या घरातच बघितलं तर तुमच्या मुलाला खेळायला दिलं तर तुम्ही टोकू शकत नाही. हां. प्रत्येकाने तो विचार केला, की हा माझा मुलगा आहे, त्याला मी खेळा दिला. अरे वाह! इथे खेळा ठोक. तो ठोकत नाही. पण इथे ना लहान-लहान मुलं आहेत ना कटिंग मशीन चालवतात, वेल्डिंग मशीन चालवतात. स्क्रूड्रायव्हर दे हे सर्व वरती इथे घोड्यावर सोडून काही बांधायचं असेल तर ते मदत करतात लहान-लहान मुलं. तर म्हणून तुम्हाला म्हणजे याच्यातर्फे मला तुमच्या प्रत्येक पालकाला सांगणं आहे, की मुलाला जाऊन द्या, लोकांमध्ये राहून द्या. काय वाईट 2 गोष्टी वाईट शिकेल, पण 4 गोष्टी चांगल्या शिकेल, तर त्याच्या आयुष्यात पूर्णपणे उपयोगी येतील पुढे. तर मग आता आपण काकांकडून विचारून घेऊया, की मंडळाच्या कार्यात काका सहभागी होताना तुम्हाला सर्वात मोठा आनंद कशातून मिळतो? बघा या मंडळाची स्थापना 1970 साली झाली. माझा जन्म पण 1970 सालचा आहे. म्हणजे मी जेव्हा मला कळायला लागलं 2-2.5 वर्षापासून मी या मंडळात आहे. जेव्हा ही जुनी वास्तू होती,
तेव्हा मला चांगलं आठवतं, की आम्ही छोट्या विटा इथे आणून ठेवलेल्या आहे. खालून हे चढ इथे चढ आहे, तिथे ते. त्या आनंद हाच असतो, की आपल्याला इथे समाजासाठी उपयोगी पडता येतं. समाजासाठी मदत करतो. आपलं माणूस म्हणून माणसासाठी उपयोगी पडायची इथे खरा आनंद तो इथे आहे. अच्छा. तर मग तुम्ही आम्हाला आता गेल्या काही वर्षातील एखादी अशी खास आठवण सांगाल का? बघा, आठवणी अशा येतात, एवढ्या वर्षात आठवणी अशा बऱ्याच आहेत. सगळ्यात मोठा आमच्या मंडळाची म्हणजे सगळ्यात मोठी आठवण आठवण अशी होती, की आम्हाला पूर्ण महाराष्ट्रातून प्रथम नंबर मिळाला होता. अच्छा. तो आमच्यासाठी खूप मोठा दिवस होता. कारण आम्ही हळू करत म्हणजे सगळ्यात पहिले आम्हाला भांडूपमधून ट्रॉफी मिळाली. त्याच्यानंतरच्या पुढच्या 10 वर्षामध्ये आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामधून तो आमचा परत विसर्जनाच्या वेळेच्या अशा खूप आठवणी आहे. गेल्या वर्षी माझ्या ह्याच्याने डी-जे बंद केला होता. त्या डी-जे बंद केल्यानंतर आम्ही म्हणजे भजन करून रस्त्यावर दर्शन गणपतीचं केलेलं. विसर्जन केलं होतं. हो. त्यानंतर आता तुम्ही आम्हाला सांगाल का, की आपल्या चलचित्राची सुरुवात कितव्या वर्षीपासून झालेली? चलचित्राची 87 पासून आम्ही चलचित्राची सुरुवात केलेली आहे या ठिकाणी मंडळाने. ते आता 56 वर्षीपर्यंत आता राबवली जाते. 56 वर्षापर्यंत आमची तशीच परंपरा व्यवस्थित चालू आहे आणि 87 पासून आज आज एकही वर्ष असं नाही गेलं, की या मंडळाने पारितोषिक कुठेही पटकवलं नाही असं. तर मग आता आपण 56व्या वर्षात पदार्पण केलंय, तर आपलं पुढील येत्या 4 वर्षात आपलं 60वं वर्ष आहे. तर 60व्या वर्षी असं काय नवीन भांडुपकरांना दिसेल हे आपण असं करणार आहोत का? काही अशी प्लॅनिंग सुरुवात झाली आहे का मंडळाकडून? मंडळाकडे मंडळाचे उपक्रम बरेचसेच आहेत. म्हणजे इथे एक मोठं आरोग्य केंद्र म्हणजे करायचं आहे. म्हणजे जर म्हणजे ताप आला, काही याला साधारण जे रोजचे जे आजार त्याला रोजचेच आजार म्हणावे लागतील. असे जे छोटे-छोटे आजार आहेत त्यांच्यासाठी कुठे-कुठे डॉक्टरकडे न जाता इथे मोफत आरोग्य शिबिर करण्याचे मंडळाचे आयोजन आहे. अच्छा. तर मग धन्यवाद काका. तुम्हाला मी भांडूप ऑफिशियल टीमकडून धन्यवाद बोलेन, की तुम्ही तुमचा वेळेत वेळ काढून आम्हाला वेळ दिलात आणि हा पॉडकास्ट पूर्ण करू शकलात. तर बोला गणपती बाप्पा, मोरया, मंगलमूर्ती, मोरया. भांडूपच्या विघ्नहर्त्याचा. विजय असो.